नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अस्मिता केस हरल्यातच जमा झालेली असते. कारण आता अर्जुनकडे कुठलाही पुरावा नसतो की तो सचिनला गुन्हेगार म्हणजेच सचिनला चुकीचा ठरवू शकेल. पण आता इथे गेम पलटणार का हे आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. आता सचिनच्या वकिलाने अस्मिताविरुद्ध पुरावे सादर केलेले असतात. त्यामध्ये असतं की सचिनच्या आईवडिलांना तिने वृद्धाश्रमात पाठवलेलं आहे म्हणून. त्यानंतर त्या रिसिप्टवरती देखील तिचंच नाव असतं आणि याविरुद्ध तिला डिफेंड करण्यासाठी तिच्याकडे कुठलाही पुरावा नसतो. दुसरीकडे प्रतिमा आत्याने आता सायलीला एक कॅसेट दिलेली असते आणि त्या कॅसेटमध्ये एका मुलीचा आवाज असतो. ती शुभम करोती कल्याणम हे म्हणत असते. त्यावेळी ते गाणं ऐकल्यानंतर सायली प्रतिमा आत्याला विचारते, तुम्हाला खात्री आहे का हा तन्वीचाच आवाज आहे म्हणून? तर त्यावरती प्रतिमा आत्या बोलते, हो मला खात्री आहे आणि मला माहीत आहे हा बोबडा आवाज त्या तन्वीचाच आहे. तर आता सायली स्वतःशी बोलत म्हणते, अरे हा आवाज तर मला माझाच वाटतोय. मला असं का वाटतंय की लहानपणी मी बोबडी बोलत ही गाणं म्हणलेलं आहे म्हणून. पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.